बघा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 123 वरील 12 नंबरचा एक्झाम्पल करून ठेवा. पेज नंबर 114 वरील 4 नंबरचा क्वेश्चन हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. 3 ते 4 मार्कांसाठी ट्रायसेक्शन फोर्स, ट्रायसेक्शन्स ऑफ सेगमेंट किंवा 4 इक्वल पार्ट्स ऑफ सेगमेंट अशा प्रकारे हा क्वेश्चन असू शकतो. छानपैकी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस सेट 5.2 मधील 6 नंबरचं करा. मिड पॉईंट काढावा लागतो. परत 7 नंबरपैकी कुठलाही करून ठेवावा. पेज नंबर 116 वरील 10 नंबरचा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच प्रकारे 9 नंबरचा सुद्धा आहे. 10, 11, 12 एकाच मेथडचे आहे. जर ऑड असेल तर तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला घ्यावा लागेल व नंतर मिड पॉईंट फॉर्म्युला. आता बघा स्लोप ऑफ लाईन. तुम्हाला स्लोप फाइंड करायला येऊ शकतो एका मार्काला. त्याच प्रकारे मी तो अगोदर सांगितलं आहे की कोलिनियर दाखवायचे असेल तर स्लोपचा यूज घ्यावा. हा 2 नंबरचा क्वेश्चन्स आहे. कशा प्रकारे सोडवला त्याची प्रॅक्टिस करा. यामध्ये 3 नंबरचा क्वेश्चन हा पण IMP आहे. केची व्हॅल्यू फाइंड करायची आणि स्लोप दिला. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस करून ठेवावी. तर या ठिकाणी तुम्हाला 3 ते 4 मार्कांसाठी विचारू शकतात. 4 व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि तुम्हाला पॅरलोग्राम दाखवायचा. तर तुम्हाला स्लोप फाइंड करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही स्लोपचा यूज घेऊन पॅरलोग्राम तो क्वाड्रिलेटरल पॅरलोग्राम दाखवू शकता. प्रॅक्टिस सेट 5.3 मधून 1 या 2 मार्काला तुम्हाला पहिलाच क्वेश्चन विचारू शकतात. स्लोप फाइंड करायचा करून ठेवावा. एक क्वेश्चन्स कोलिनियर दाखवायचं असेल तर स्लोप दाखवायचा. या टाईप. विद्यार्थी मित्रांनो 122 म्हणजे महत्त्वाचे 3 क्वेश्चन आहे. 6, 7 आणि 8 आवर्जून छानपैकी प्रॅक्टिस करा. 3 क्वेश्चन दिलेत. यामध्ये RS आणि स्लोप दिलेला RSचा, त्यावरनं तुम्हाला फाइंड करायचा आहे K. एकसारखे क्वेश्चन्स आहेत. छान करून